नमस्कार मित्रांनो, आरोग्य बीट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तुम्हाला थांबवून विचार करायला लावण्यासाठी आहे। कारण आज आपण ज्या जीवनशैलीला हेल्दी असं समजतो, ती खरंच आपल्याला सुरक्षित ठेवते का, हा खरा प्रश्न आहे। अनेक लोक सकस आहार घेतात, तेल तूप कमी करतात, गोड खात नाही, वेळेवर तपासण्या करतात आणि तरीही मनात कुठेतरी एक शंका राहते, आपण खरंच सुरक्षित आहोत का? या शंकेचं उत्तर बहुतेक वेळा आपण स्वतःलाही प्रामाणिकपणे देत नाही। मित्रांनो, जरा आजूबाजूला बघा। 30-35 वयाची तरुण मंडळी, जिमला जाणारी, फिट दिसणारी माणसं अचानक कोसळतात। रिपोर्ट्स नॉर्मल असतात, बीपी शुगर कंट्रोलमध्ये असतो, मात्र तरीही हार्ट अटॅक येतो। आणि मग डॉक्टरांचं एकच वाक्य ऐकू येतं, नथिंग वी कुड डू। हे ऐकून मन सुन्न होतं। मित्रांनो, प्रश्न असा आहे की जर सगळं नॉर्मल असूनही असं घडत असेल तर आपण कुठे चुकतोय? नेमकं काय आहे ते जे आपल्या तपासण्यांमध्ये दिसत नाही पण आतून शरीराला पोखरत असतं? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्ट ब्लॉकेज संदर्भात पसरलेले मोठे गैरसमज स्पष्ट करणार आहे। कोलेस्ट्रॉललाच प्रत्येक वेळी दोष का दिला जातो यामागचं सत्य सांगणार आहे। आणि आपल्या शरीराच्या आत शांतपणे चालणारा तो सायलेंट गेम उघड करून दाखवणार आहे, जो बहुतेक लोकांच्या लक्षातही येत नाही। आणि हो, शेवटी मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो कोणत्याही गोळीपेक्षा, इंजेक्शनपेक्षा किंवा तात्पुरत्या उपचारांपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा भाग तुमचा आरोग्याकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो। हार्ट अटॅक अचानक का होतो हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतो। आपण जेव्हा हार्ट अटॅक बद्दल बोलतो तेव्हा बहुतेक वेळा चर्चा कोलेस्ट्रॉल, फॅट आणि ब्लॉकेज किती टक्के आहे ह्याच गोष्टींभोवती फिरत राहते। रिपोर्ट्समध्ये काय आलं, कोणता नंबर जास्त आहे, कोणता कमी आहे यावरच सगळा फोकस असतो। त्यामुळे असं वाटायला लागतं की एखाद्या दिवशी अचानक काहीतरी बिघडलं आणि हार्ट अटॅक झाला। पण खरं सत्य हे आहे की हार्ट अटॅक कधीही अचानक होत नसतो। तो एका दिवसात, एका आठवड्यात किंवा एका महिन्यामध्ये तयार होत नाही। तो वर्षानुवर्षे शरीराच्या आत हळूहळू तयार होत असतो। रोजच्या सवयी, खाण्यापिण्याच्या पद्धत, सततचा ताण, झोपेची कमतरता आणि आतून वाढत जाणारी सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे हार्ट अटॅक। फरक इतकाच असतो की हा सगळा प्रवास आपल्याला दिसत नसतो। हार्ट अटॅक धोकादायक ठरतो कारण तो कोणतीही स्पष्ट पूर्वसूचना देत नाही। तो ना आधी दुखतो, ना रोजच्या आयुष्यामध्ये फारसा जाणवतो। आपलं शरीर आतून नुकसान सहन करत राहतं आणि आपण सगळं ठीक आहे असं समजत राहतो। आणि म्हणूनच ज्या दिवशी तो प्रत्यक्ष समोर येतो त्या दिवशी तो अचानक वाटतो, पण प्रत्यक्षात तो खूप आधीपासूनच तयार झालेला असतो। शरीरात नेमकं काय चालू असतं हा खरा खेळ बहुतेक लोकांना कधीच समजत नाही, कारण आपण बाहेर दिसणाऱ्या गोष्टींवरच जास्त लक्ष देतो आणि आत घडणाऱ्या प्रक्रियांकडे दुर्लक्ष करतो। कोलेस्ट्रॉल हा शब्द ऐकताच लोक लगेच घाबरतात, कारण वर्षानुवर्षे आपल्याला असं शिकवलं गेलं आहे की कोलेस्ट्रॉल म्हणजेच हार्ट अटॅक, ब्लॉकेज आणि मृत्यू। पण सत्य वेगळं आहे। कोलेस्ट्रॉल हा शत्रू नाही, तो शरीरासाठी आवश्यक असलेला एक काम करणारा घटक आहे। हार्मोन्स बनवणं, पेशींच्या भिंती मजबूत ठेवणं, मेंदूचं आरोग्य राखणं, या सगळ्यांमध्ये कोलेस्ट्रॉलची महत्त्वाची भूमिका असते। खरा प्रश्न कोलेस्ट्रॉल किती आहे हा नसून शरीरामध्ये सतत सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन का टिकून राहते आणि रक्तवाहिन्या आतून हळूहळू कमकुवत का होत जातात हा आहे। जेव्हा सूज कायमस्वरूपी राहते तेव्हा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर सूक्ष्म जखमा तयार होतात आणि इथूनच खऱ्या समस्येची सुरुवात होते। या सगळ्याचं मूळ कारण आहे एक असा शब्द जो अनेकांनी कधी ऐकलेलाही नसतो, पण जो आजच्या काळामध्ये सगळ्यात मोठा सायलेंट किलर ठरत आहे, आणि तो म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स। इन्सुलिन रेझिस्टन्स ही अशी अवस्था आहे जी हळूहळू तयार होते आणि सुरुवातीला कोणतीही लक्षणं दाखवत नाही। शरीर आतून बिघडत राहतं पण बाहेरून सगळं नॉर्मल वाटतं। रिपोर्ट्स ठीक येतात, वजन फारसं वाढलेलं नसतं, माणूस ऍक्टिव्ह दिसतो, त्यामुळे कुणालाच संशय येत नाही। पण प्रत्यक्षात शरीराच्या आत एक साखळी अभिक्रिया सुरू झालेली असते, जी थांबवली नाही तर हार्ट अटॅक, डायबिटीज, बीपी आणि इतर गंभीर आजारांकडे घेऊन जाते। मित्रांनो, हे थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया। समजा तुम्ही जेवण केलं, शरीरामध्ये साखर आली आणि त्या साखरेला कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन तयार झालं। इन्सुलिनचं काम म्हणजे पेशींना सांगणं की ही साखर घ्या आणि ऊर्जेसाठी वापरा। सुरुवातीला पेशी ऐकतात आणि साखर वापरू लागतात, पण जेव्हा रोज रोज जास्त प्रमाणात साखर, मैद्याचे पदार्थ, ब्रेड, पाव, भात, बिस्किटं आणि इतर कार्बोहायड्रेट्स शरीरात जात राहतात तेव्हा पेशी थकतात। त्या हळूहळू इन्सुलिनचं ऐकणं बंद करतात आणि जणू काही म्हणतात की आम्हाला आता नको आहे, आम्ही ऐकणार नाही।
इथूनच इन्सुलिन रेझिस्टन्सचा खेळ सुरू होतो. रक्तात साखर जास्त वेळ राहते, इन्सुलिन सतत वाढतं, शरीरामध्ये सूज वाढते आणि हा सगळा खेळ शांतपणे कोणताही आवाज न करता आपल्या आरोग्यावर घाव घालत राहतो. इन्सुलिन जेव्हा सतत वाढलेलं राहतं तेव्हा त्याचा परिणाम फक्त साखरेपुरताच मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. सर्वात आधी शरीराची नैसर्गिक फॅट जाळण्याची क्षमता कमी होते, कारण जास्त इन्सुलिन असताना शरीराला चरबी वापरण्याची गरजच उरत नाही. परिणामी फॅट जळणं बंद होतं आणि हळूहळू पोटाच्या भागामध्ये चरबी साठू लागते. अनेक लोक म्हणतात मी फारसं खात नाही तरीही पोट कमी होत नाही, आणि ह्यामागचं हेच मोठं कारण असतं. त्याचबरोबर सतत भूक लागणं, थोडं खाल्ल्यावरही समाधान न मिळणं आणि गोड, खारट किंवा प्रोसेस्ड पदार्थांची तीव्र ओढ लागणं म्हणजेच क्रेविंग्ज वाढणं, ही सगळी इन्सुलिन वाढल्याची सुरुवातीची लक्षणं असतात. बाहेरून हे सगळं साधं वाटतं, पण आतून शरीर पूर्णपणे असंतुलित झालेलं असतं. इन्सुलिन जास्त राहिलं की शरीरात आणखी एक धोकादायक प्रक्रिया सुरू होते, ती म्हणजे सततची सूज, ज्याला आपण इन्फ्लेमेशन असं म्हणतो. ही सूज कुठे बाहेरून दिसत नाही, पण ती रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये शांतपणे काम करत राहते. हळूहळू रक्तवाहिन्यांच्या भिंती कडक आणि कमकुवत होऊ लागतात, त्यांच्यावर सूक्ष्म जखमा म्हणजे अगदी डोळ्यांना न दिसणारे छोटे छोटे क्रॅक्स पडू लागतात. ही अवस्था फारच धोकादायक असते, कारण ह्या टप्प्यावर कोणताही त्रास, वेदना किंवा ठळक लक्षणं जाणवत नाही. माणूस आपलं रोजचं आयुष्य व्यवस्थितपणे जगत असतो, पण आतून रक्तवाहिन्यांची मजबूती कमी होत चाललेली असते. आणि इथेच कोलेस्ट्रॉलचा खरा रोल सुरू होतो. कोलेस्ट्रॉल अचानक येऊन रक्तवाहिन्या बंद करत नाही, तो या आधीच झालेल्या जखमांमध्ये अडकतो. जसं रस्त्यावर खड्डे असतील तर तिथे धूळ माती साचते, तसंच या सूक्ष्म जखमांमध्ये कोलेस्ट्रॉल साचू लागतो आणि इथूनच प्लॅक तयार होऊ लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल हा मूळ कारण नाही, तो फक्त आधीपासून चालू असलेल्या समस्येचा परिणाम आहे. खरा दोषी आहे सतत वाढलेलं इन्सुलिन आणि त्यातून निर्माण होणारी सूज. जोपर्यंत आपण ह्या मूळ कारणावर काम करत नाही तोपर्यंत फक्त कोलेस्ट्रॉलला दोष देणं म्हणजे समस्येच्या मुळाशी न जाता वरवरची मलमपट्टी करणं आहे. पहिला मोठा गैरसमज असा आहे की LDL कोलेस्ट्रॉल जास्त म्हणजे हार्ट अटॅक पक्का. बहुतेक लोक आणि दुर्दैवाने अनेक वेळा डॉक्टरही सगळा फोकस फक्त LDL नंबरवरच ठेवतात. रिपोर्टमध्ये LDL जास्त दिसलं की लगेच भीतीचं वातावरण तयार होतं आणि माणूस स्वतःला गंभीर आजाराचा रुग्ण समजू लागतो. पण वास्तव थोडं वेगळं आहे. LDL म्हणजे जणू काही एक ट्रक आहे, जो शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत असतो. आता विचार करा की ट्रक स्वतःहून अपघात करत नाही. अपघात तेव्हाच होतो जेव्हा रस्ता खराब असतो. इथे रस्ता म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या. जर रक्तवाहिन्या मजबूत, लवचिक आणि निरोगी असतील तर LDL कितीही असो तो शांतपणे आपलं काम करत राहतो. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्समुळे रक्तवाहिन्या आतून कमजोर होऊ लागतात, सूज वाढते आणि भिंतींवर सूक्ष्म जखमा पडतात. अशा खराब रस्त्यावर LDL अडकतो आणि मग अपघात म्हणजेच प्लॅक तयार होतो. त्यामुळे LDL हा एकमेव गुन्हेगार नाही, तो फक्त परिस्थिती बिघडली की दिसायला लागणारा घटक आहे. दुसरा मोठा गैरसमज म्हणजे तरुण लोक सुरक्षित असतात. आजही अनेक तरुणांना वाटतं की हार्ट अटॅक हा फक्त वयस्क लोकांचा आजार आहे, आपल्याला अजून खूप वेळ आहे. पण मित्रांनो, आजची वास्तव परिस्थिती फारच धक्कादायक आहे. संशोधनातून असं दिसून आलं आहे की आज 18 ते 20 वर्षांच्या मुलांमध्ये सुद्धा रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक साठण्याची सुरुवात होत आहे. फास्ट फूड, साखर, पॅकेज्ड पदार्थ, सतत बसून काम करणं, झोपेची कमतरता आणि मानसिक ताण या सगळ्यांचा परिणाम इतक्या लवकर दिसू लागला आहे की वय हा आता कोणत्याही संरक्षणाचा कवच राहिलेला नाही. आज अनेक लोक 30च्या आत बायपास सर्जरीपर्यंत पोहोचत आहे आणि तरीही समाजात मी तरुण आहे, मला काहीच होणार नाही, ही भावना खूप खोलवर रुजलेली आहे. हीच भावना सगळ्यात जास्त धोकादायक आहे, कारण ती सावध राहण्यापासून आपल्याला दूर ठेवते. तिसरा गैरसमज असा आहे की मी साखर खात नाही, त्यामुळे मी पूर्णपणे सुरक्षित आहे. हा गैरसमज तर फारच सामान्य आहे. लोक चहातली साखर बंद करतात, मिठाई टाळतात आणि स्वतःला हेल्दी समजू लागतात. पण त्याच वेळी ब्रेड, पाव, बिस्किटं, खारी, नूडल्स, पास्ता आणि पॅकेटमधले फळांचे रस आरामात खात राहतात. सत्य हे आहे की हे पदार्थ साखरेपेक्षाही जास्त वेगाने रक्तातील साखर वाढवतात. यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतका जास्त असतो की शरीराला अचानक शुगरचा पूर आल्यासारखी अवस्था होते. त्यामुळे इन्सुलिन जोरात वाढतं, सूज वाढते आणि हळूहळू इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. म्हणजे फक्त गोड न खाणं पुरेसं नाहीये, कोणत्याही स्वरूपात येणाऱ्या रिफाईंड कार्बोहायड्रेट्स पासून सावध राहणं तितकंच गरजेचं आहे. चौथा आणि शेवटचा मोठा गैरसमज म्हणजे स्टेंट म्हणजेच कायमचा उपाय.
अनेक लोकांना असं वाटतं की एकदा अँजिओप्लास्टी करून स्टेंट टाकला की सगळा प्रश्न संपला. प्रत्यक्षात स्टेंट म्हणजे एक आपत्कालीन दुरुस्ती आहे. जसं एखाद्या पाईपला भोक पडलं आणि तुम्ही तात्पुरती पट्टी लावली, तसं स्टेंटचं काम असतं त्या क्षणी जीव वाचवणं. पण पाईप आतून गंजलेला असेल तर तो दुसरीकडे कुठेही फुटू शकतो. अगदी तसंच स्टेंट ब्लॉकेज उघडतो, पण शरीरात चालू असलेला मूळ प्रॉब्लेम म्हणजेच इन्सुलिन रेझिस्टन्स आणि सूज तो तसाच राहतो. जोपर्यंत ह्या मूळ कारणांवर काम केलं जात नाही तोपर्यंत हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे जात नाही. म्हणूनच फक्त स्टेंट किंवा औषधांवर विसंबून न राहता जीवनशैली आणि शरीराच्या आत चालणाऱ्या प्रक्रियांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मग उपाय काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इथेच बहुतेक लोक गोंधळतात. लोक विचारतात, नंबर 1 आहार कोणता? कोणतं सुपरफूड खाल्लं की हार्ट सुरक्षित राहील? कुठली भाजी, कुठलं फळ, कुठलं तेल सगळ्यात बेस्ट आहे? पण सत्य ऐकून अनेकांना धक्का बसतो. उत्तर आहे कोणताच आहार नाही. कारण समस्या तुम्ही काय खाताय ह्यापेक्षा जास्त तुम्ही किती वेळा आणि केव्हा खाताय याची आहे. यासाठीच सगळ्यात प्रभावी उपाय आहे उपवास म्हणजेच फास्टिंग. होय मित्रांनो, कमी खाणं हे औषध नाही. योग्य वेळेला न खाणं हे खऱ्या अर्थाने औषध आहे. शरीराला थोडा वेळ न खाण्याचा दिला तर ते स्वतःच दुरुस्तीचं काम सुरू करतं, जे कोणतीही गोळी किंवा इंजेक्शन करू शकत नाही. आता अनेकांना वाटतं की उपवास म्हणजे शिक्षा, उपाशी राहणं, अशक्तपणा येणं किंवा शरीरावर जबरदस्ती करणं. पण प्रत्यक्षात उपवास म्हणजे शरीरासाठी दिलेला एक मौल्यवान ब्रेक आहे. सतत खाल्ल्यामुळे शरीर कायम पचनात अडकलेलं असतं. त्याला आतली साफसफाई करायला वेळच मिळत नाही. उपवासाच्या काळामध्ये शरीराला हा ब्रेक मिळतो आणि ते आतून स्वच्छतेचं काम सुरू करतं. जुन्या, खराब, कमजोर पेशी रिसायकल केल्या जातात, सूज कमी होऊ लागते आणि रक्तवाहिन्यांची दुरुस्ती सुरू होते. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेमध्ये ऑटोफॅगी असे म्हणतात. हीच ऑटोफॅगी म्हणजे शरीराची नैसर्गिक आर्टरी क्लिनिंग प्रक्रिया आहे, जी रक्तवाहिन्यांमध्ये साठलेला धोका हळूहळू कमी करते आणि हार्ट अटॅकचा रिस्क कमी करते. उपवास सुरू करताना लगेच मोठा किंवा कठीण उपवास करण्याची गरज नाही. सुरुवात नेहमी सोप्या पद्धतीने करा. पहिला टप्पा म्हणजे रात्रीचं जेवण थोडं लवकर घेणं आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता थोडा उशिरा करणं. यामुळे साधारणतः 12 ते 14 तासांचं अंतर आपोआप तयार होतं आणि हे अंतर बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आणि परिणामकारक असतं. काही दिवसांनी शरीराला याची सवय झाली की हा गॅप हळूहळू 16 तासांपर्यंत वाढवता येतो. ज्यांना थोडा अनुभव येतो ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आठवड्यातून एकदा 24 तासांचा उपवासही करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे शरीराचं ऐकणं आणि हळूहळू पुढे जाणं. स्पर्धा करण्यासाठी किंवा कोणाला दाखवण्यासाठी उपवास करू नका. मित्रांनो, उपवासाच्या काळामध्ये पूर्णपणे उपाशी राहण्याची गरज नसते. या वेळेत पाणी भरपूर प्यावं. साखर न घातलेलं लिंबू पाणी, ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी घेता येते. यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि उपवास सोपा होतो. उपवास सोडताना मात्र फार जड, तेलकट किंवा गोड पदार्थ टाळणं देखील खूप गरजेचं आहे. साधं घरचं जेवण जसं की डाळ, भाजी, उसळ आणि ज्वारी किंवा बाजरीची भाकरी हे शरीरासाठी उत्तम असतं. मात्र काही लोकांनी विशेष काळजी घ्यावी लागते. ज्यांना डायबिटीज आहे किंवा जे औषधं किंवा इन्सुलिन घेतात, गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता यांनी उपवास सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. कारण उपवास हा खूप प्रभावी उपाय असला तरी तो योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीनेच केला पाहिजे. मित्रांनो, उपवास म्हणजे एखादा नवीन ट्रेंड, फॅड किंवा सोशल मीडियावर चाललेली फॅशन नाही. तो आपल्या शरीराचा एक जुना पण काळाच्या ओघामध्ये विसरलेला मित्र आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून आपलं शरीर कमी खाण्याच्या आणि मध्ये मध्ये उपवासाच्या सवयीसाठीच तयार झालेलं आहे. जेव्हा आपण सतत काही ना काही खात राहतो तेव्हा शरीर फक्त पचनात अडकून राहतं. पण जेव्हा आपण योग्य वेळेला न खाण्याचा ब्रेक देतो तेव्हा शरीर आतून स्वतःची दुरुस्ती सुरू करतं. कमी खाऊन जास्त ऊर्जा मिळणं, शरीरातील सूज कमी होणं, वजन आणि पोटाची चरबी नियंत्रणात येणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्ट अटॅकचा धोका लक्षणीयरित्या कमी होणं. हीच खरी हेल्थ आहे, जी केवळ औषधांवर नाही तर योग्य सवयींवर उभी असते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक आम्हाला अजून चांगली आणि विश्वासार्ह माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. आरोग्य बिट्स हे आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांपर्यंत, कुटुंबातल्या मोठ्यांपर्यंत आणि ज्या लोकांना ह्या माहितीची खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, तणाव कमी ठेवा, हसत राहा आणि रोज थोडं थोडं निरोगी होण्याचा प्रयत्न करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.